शिर्डीच्या साईबाबांचं महानिर्वाण 15 ऑक्टोबर 1918 साली झालं आणि त्यानंतर त्यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू संग्रहालयामध्ये जतन करण्यात आलेल्या आहेत। पालखी मिरवणुकीसाठी लागणारं साहित्य असेल किंवा ज्या मूर्त्या साईबाबा संस्थांकडे आहे त्याचं या पद्धतीने जतन करण्यात येतं आहे। आता एक नवीन निर्णय जो आहे साईबाबा संस्थांनं घेतलेला आहे, ह्या ज्या 5 मूर्त्या बघतोय आपण, प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णांची मूर्ती, या मूर्त्या ज्या आहेत त्या खरं तर 1918 सालापूर्वीच्या आहेत आणि त्या बुटीवाड्यामध्ये म्हणजे आता साई समाधी मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना करण्यात येणार होती। मात्र त्याऐवजी त्या ठिकाणी साईबाबांच्या महानिर्वाणानंतर साई समाधी करण्यात आली आणि आजही लाखो भक्त जे आहेत ते साई समाधी दर्शनासाठी शिर्डीत येत असतात। याच त्या मूर्त्या आहेत ज्या बुटीवाड्यामध्ये ठेवण्यात येणार होत्या। गोपाळराव बुटी जे नागपूरचे मोठे कारोबारी होते, माधवराव देशपांडे यांच्या स्वप्नात बाबांनी या देवळासमोर वाडा असावा अशी एक इच्छा प्रकट केली होती आणि त्याच अनुषंगाने वाड्याचं काम सुरू झालेलं होतं आणि या मूर्त्या त्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना जी होती ती करण्यात येणार होती। मात्र आजही या गेल्या 100 वर्षापासून या मूर्त्या ज्या आहेत त्या या वस्तू संग्रहालयामध्ये जतन करण्यात आलेल्या आहेत। मात्र काही भाविकांची मागणी अशी आहे की दरवर्षी साईबाबा संस्थांकडून कृष्ण जन्माष्टमी असेल, रामनवमी असेल ही साजरी केली जाते आणि या मूर्त्यांसाठी एक वेगळं मंदिर जे आहे ते लेंडी बागेत उभारावं आणि त्याच अनुषंगाने साईबाबा संस्थान आता त्या ठिकाणी मंदिर उभारण्याचं एकंदरीत मानस जो आहे तो साईबाबा संस्थांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। भाविकांच्या देणगीतून त्यासोबत जे ग्रामस्थ आहे, शिर्डी ग्रामस्थ यांच्या देणगीतून लेंडीबागेमध्ये मंदिर जे आहेत प्रभू श्रीरामांचं आणि श्रीकृष्णांचं उभारण्यात येणार आहे आणि नित्यनियमाने त्याची पूजा केली जाणार आहे। रामनवमी उत्सव असेल किंवा गोपाळकाला असेल, या दिवशी त्या ठिकाणी प्रभू रामाची आणि श्रीकृष्णाची पूजा जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे आता एक आनंदाचं वातावरण जे आहे ते लाखो साईभक्तांमध्ये पाहायला मिळतं आहे, कारण इतक्या शतका वर्षापूर्वीच्या ह्या मूर्त्या ज्या आहेत आता त्यांना देखील त्या बघता येणार आहे आणि पूजा देखील त्यांना करता येणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।